नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आता बऱ्याच महिलांचे प्रश्न असे येत आहेत की जानेवारी महिन्याचं वितरण कधी होणार आहे, बरोबर ना? भरपूर महिलांनी प्रश्न विचारला आहे ना मला हा, की ताई जानेवारी महिन्याचं वितरण कधी होणार आहे. तर तुमच्या माहितीसाठी मी आज तुम्हाला एक या ठिकाणी सांगणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला नोव्हेंबरचं आणि डिसेंबरचं या दोन्ही महिन्याचं वितरण आपल्याला जानेवारी महिन्यातच झालंय. आलं का लक्षात? 31 डिसेंबरला वितरणाची सुरुवात झाली आणि 1 जानेवारीला आपल्याला वितरण झालं पहिल्या नोव्हेंबर महिन्याचं. आणि त्याच पद्धतीने आपल्याला डिसेंबर महिन्याचं वितरण सुद्धा आपल्याला याच महिन्याला झालेलं आहे. माहिती ना तुम्हाला? तर या 2 हप्त्याचं जे वितरण आहे ते ह्याच महिन्यात झालं, म्हणजेच जानेवारी महिन्यात झालेलं आहे. आलं का लक्षात? आता बऱ्याच महिलांना हप्ता आला नाही, तर त्यांच्यासाठी मी वेगळे व्हिडिओ भरपूर शेअर केलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पहा. मला माहिती आहे तुम्हाला हप्ता नाही आला. आता इथं ज्या महिलांना हप्ता आला नोव्हेंबर डिसेंबरचा, त्यांचे प्रश्न आहेत हे, की ताई जानेवारीचं वितरण कधी होणार आहे. तर यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आता जानेवारी महिन्याचं वितरण हे जानेवारी महिन्यामध्ये होणार नाही, हे लक्षात घ्या. कारण अगोदरचे 2 हप्ते जानेवारीमध्येच आपल्याला आलेले आहेत, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे. त्यामुळं जानेवारी महिन्याचं वितरणाचा जो GR आहे ना, तो GR अगोदर येईल आणि त्यानंतर आपल्याला वितरण होईल. तर माझ्या माहितीप्रमाणे सांगते बरं का, मी माझा जेवढा अंदाज आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते की जानेवारी महिन्याचं वितरण तर जानेवारीमध्ये होणार नाही. मला असं वाटतं जानेवारीच्या एंड म्हणजे साधारण 30 तारखेपर्यंत वगैरे आपल्याला GR येईल आणि त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये या जानेवारी महिन्याचं वितरण होईल, अशीच शक्यता आत्तापर्यंत आहे. बाकी तर सरकारकडून काही माहिती आली किंवा लवकर GR आला किंवा लवकर वितरण झालं तर मी तुम्हाला सांगणार आहे. पण जेवढं मला माहिती आहे की या महिन्यामध्ये आपल्याला जानेवारीच्या हप्त्याचा GR येईल. महिला व बालकल्याण विभागाकडून, जेवढ्या विभागाकडून आपल्याला ती माहिती मिळते, GR येतो त्या पद्धतीने तो GR येईल आणि वितरण पुढच्याच महिन्यामध्ये साधारण आपल्याला 8 तारखेच्या आत होईल, असंच मला तरी आतापर्यंत वाटत आहे. कारण 2 हप्ते एकाच महिन्यामध्ये आपल्याला आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहेत ना ते अपात्र झालेले आहेत. का तर त्यांच्याकडनं EKYC मध्ये चूक झाली. त्यामुळं आता हे आपल्याला ऑप्शन आणायचं पण प्रयत्न चालू आहे. त्यामुळं आता बघूया, अजून तरी जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही. मी बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत की नोव्हेंबरचं वितरण होणार, जानेवारीचं वितरण होणार, डिसेंबरचं वितरण होणार, असे बरेचसे व्हिडिओ तुम्ही मला पाठवलेले आहेत. मी पाहिले पण आहेत. मी त्या व्हिडिओवर आता तुम्हाला काहीच बोलणार नाही. मी तुम्हाला आता एवढंच सांगणार आहे की जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये अजून तरी आतापर्यंत कुठलीही अपडेट आलेली नाही. आज आहे 20 तारीख, तर 20 तारखेपर्यंत कुठलीही अपडेट आलेली नाही जानेवारी महिन्याच्या वितरणाची. बाकी तर माहिती आल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. समजा वितरण लवकर होणार असेल तरी मी तुम्हाला सांगणार आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जानेवारीचं वितरण जानेवारीमध्ये होणार नाही. ते आपल्याला फेब्रुवारीच्या 8 तारखेपर्यंत होईल अशीच शक्यता आहे. ते पण GR आल्यानंतर. अजून तरी GR पण आलेला नाही. ज्यावेळेस GR येईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की किती तारखेपर्यंत वितरण होईल. पण मला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की समजा GR जर आला आपल्याला 30 तारखेच्या आत, तर हे वितरण आपल्याला फेब्रुवारीच्या 8 तारखेपर्यंत होईल, असंच मला तरी आत्तापर्यंत वाटत आहे. बाकी तर अजून काहीही माहिती सरकारकडून आली तर मी तुम्हाला देणार आहे. जोपर्यंत सरकारकडून माहिती येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टी ग्राह्य धरत नाही. हे तुम्ही मला प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हे तुमच्या प्रश्नांवर मी उत्तर दिलेलं आहे. जेवढं मला योजनेच्या अंतर्गत माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला शेअर करते. अजून एक, ज्या महिलांना हप्ता मिळालेला नाही डिसेंबर आणि नोव्हेंबरचा किंवा EKYC चुकली, त्या संदर्भात मी सरकारला ट्विटरला व्हिडिओ शेअर केलाय, त्यानंतर आपल्या फेसबुकला व्हिडिओ शेअर केलाय, त्यानंतर YouTube चॅनलवर व्हिडिओ शेअर केलाय आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पण दिलेली आहेत. तर नक्कीच तुम्ही ते एकदा व्हिडिओ पहा. मी विनंतीचा व्हिडिओ शेअर केला आणि तुम्ही पण शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, आज तुम्हाला जानेवारी महिन्याच्या वितरणासंदर्भामध्ये जी माहिती हवी होती ती दिलेली आहे. अजून तरी कुठली माहिती आली नाही. आल्यावर तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. चला तर मग परत भेटू. एक लक्षात ठेवा, नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे, हाईप करायचा आहे आणि इतर महिलांपर्यंत शेअर सुद्धा करायचा आहे. मी का करू असा विचार करू नका. आलं लक्षात? चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.